हमारे चैनल पे आप सभी का स्वागत है। तो आज हम सबके लिए कॉमेडी धमाकेदार अच्छी और टॉप टाइप कॉमेडी आपके लिए आपके खातिर हाजिर है दोस्तों। तो हमारी कहानी के लिए सुनने के लिए आप सबको तैयार होना पड़ेगा दोस्तों। चलो मैं मेरी कहानी की शुरुआत जरूर करूंगा दोस्तों। आपके सबके लिए हमारे चैनल पे सबका हार्दिक हार्दिक स्वागत है दोस्तों। तो ये कहानी सुनने के बाद दोस्तों सबको हमारे चैनल पे अजीब अजीब आवाजें और कॉमेडी का फंडा जरूर मिलेगा दोस्तों। चलो मैं मेरी कहानी का शुरुआत कर ही देता हूँ। चलो दोस्तों आज हमारी कहानी बहुत ही बेहतरीन और अच्छी होने वाली है। तो दोस्तों सुनने के लिए तैयार हो जाइए। हमारी कहानी थोड़ी देर में आपके लिए शुरू होने वाली है। चलो दोस्तों ये कॉमेडी दोस्तों फुल कॉमेडी जो ना कोई कभी सुनी होगी ना किसी ने कभी कही होगी दोस्तों। आपके लिए बहुत ही बेहतरीन ये कहानी होने वाली है। थोड़ी देर में हमारी कहानी आपके लिए। चलो दोस्तों हम हमारी कहानी की शुरुआत करते हैं। चलो तो दोस्तों ये कहानी का नाम परम सुंदरी है दोस्तों। चलो दोस्तों हम अभी कहानी की शुरुआत कर ही देते दिल में गुड़गुड़े। चलो दोस्तों एक मुलगी असते आणि एक नौजवान पोरगा भिकारी कपड्याचा असतो, कपडे फाटके असतो, चिंता असते ना चिंता ओ आता कसे करावं बाबा, पैशाची चिंता करतो, पैसा नाही काय नाही, आता तर आपण खाली हात आता कसे खरा बाबा, आता जाता एक सुंदर तो मोठा पास मोठा आता बघतो अरे बाप आता इथं काय होईल का आपलं बघाव आता जा बघतो लागू बघतो हा मॅडम अरे बापरे अरे बाप मॅडम फोगली त्याला वाटते चप्पल काढून मारते का काय आता रागान बघली की कळती आता बघते आणि तेवढंच काम होते स्कूल मी मॅडम माफ कर काय झालं काय नाही परिस्थिती नोट घालते आणि नोट काढून पाचशेची निघाला आचार्य भागला बाबा नोट आली खाण्यावर. हा तर मॅडम मग आता खूप धन्यवाद. हा तर मॅडम म्हणतो आता चला तर झालं म्हणते आता आपला भागला देऊ बाबा देव पावला रे बाबा साला एक ही दिन में मुर्गी ने अंडा दे दिया साला जाते मस्त पैकी म्हणजे गुली 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 झालं खर्च निघाला बाबाचा. मायला म्हणते दिवसभर काम केलं तर माशा भेटण्याच्या बाहेर एकच गोट बोलली की बाहेर मोठ झाले. अच्छे दिन होते भिकारी गेली भिकारी की अच्छे दिन होते साला जय में साला कोरिंदी साला नोट दिख गई रे बाबा सवेरे से नोट ने देखा था साला अभी दिख गई साले कितने दिन से दूर थी आगे मेरी. चल बाबा आज का दिन भला है ऊपर वाले बहुत अच्छा करा रे बाबा. तो मैं दोस्त ऊपर वाले का शुक्र अदा करता हूँ. पहिले बाबा बरं झालं रे बाबा म्हणतात लाजले चांगले बरे झाले आता नोट आली आता जातो मस्त जेवण करतो म्हणते आता मी हा आता भरपेट खातो म्हणते जाऊन पहिले हॉटेलमध्ये उतारा करतो बाबा म्हणते दिवसभराचा करता काढतो म्हणते आता जातो हॉटेलमध्ये करतो. तिथला दुकानदार साहेब तुझ्याकडे खुलच नजर मायला ह्याच्याकडे दाम कसा बघायला माझ्याकडे घरोघरो बघणार घरोघरो कोण आहे या इकडे मला. अरे बाबा हळू बोल की काय तुला आली
काय म्हणली काय पाहिजे सांग तुला नाही तर आवडलं काय काय तुझ्या दुकानात पुरी भाजी आहे खिचडी आहे आलूची भाजी आहे मग तुला तुला काय का म्हणजे बालूशाही आहे गुलाबजामू आहे बर काय नो गुलाबजामू बालूशाही भज्जे पुल्ले भाजी सगळं पुरी भाजी आण आणि तुझं काय खिचडी आहे का हा आण अरे ह्या भिकाऱ्या कुठले पैसे निवड भिकारी होते अजून म्हणते अजून डबल जातो नाही तर पुन्हा आणू घे सगळं हा दे हाय किंवा पैसे आज जा तुला देतो म्हणली की तुला काय तू करले जा जातो बाबा जातो की लगेच गेल्याच्या नंतर त्याला का करते मित्रांनो आता म्हणता आली मज्जा आता मजा आली चांगलीच जातो मित्रांनो देतो सगळं खातोय कप 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 अशी बायला होते सगळं चला सौका जाऊ गेला एवढा मोठा 23 रुपये होय है जाते ये तुम्हाला भिकारी कुठं तर काय तर घोट गेलाय आणि कडे ठेवतोय पैसे वापस करते जाते बाबा सगळे पैसे खाल्ले ना सगळं पोट भरून आता निघाला बाबा आजचा दिवस मित्राकडे गेला भेटला काल हे खूप दिवस काय गोष्ट आहे बाबा म्हणते काय नाही इकडे तिकडे गेलतो आणि दोघा चौघाला इकडे तिकडे बोललो आणि आज दिवस मजेत गेला बाबा काय आज जेवण भरपूर झाला झोप येणार आहे चला काय गोष्ट आहे रे बाबा लेडीजला गोष्ट काही नाही यार म्हणते दुनिया वेगळी झाली काय काय मला पण दिवसभर काम करतो राव काही किंमतच नाही लोक नाही पण तू तेच खोटे बोलल्यावर चालेल पैसे किंमतच नाही लोक देऊन टाकतात तसे आणि जे माहीत करतात त्याला काही नाही रे दुनियात ही दुनिया कोणाची आहे चांगल्याची का मंगळाची म्हणायची वेगळ्या दुनियामध्ये काय झालं रे असं वेगळंच बोलायला तू असत बोल हो खरं बोलायला आज खरं बोलायला बोल म्हणतोय आज एवढं केलं का काय नाही झालं वेगळंच वाटतं झालं मनाला आज आणि वेगळं काही दिसतंय आपल्याला की जीवनामध्ये काहीतरी क्षण असता असेल ते काहीतरी अंदाज क्षण जाऊन जाते म्हणतात आणि हेच आपल्याला सांगायचं होतं हा काय आणि मी सांगतो ऐक म्हणते काय रे सांग बरोबर तरी काम केलो काही भेटत नाही रे आणि आता एक मॅडम आली आता बोलू मॅडम फुगली मॅडम आता मला वाटत हा तुम्ही काय म्हणजे काय शिकवली नाही काय आणि पाचशे दोन काढून दिली बाबा अरे बाबा काय म्हणतात हा बघली तुझी गोष्ट खरीच ऐकण्यासारखी वेगळी हा नाही दोस्ता दुनियामध्ये वेगळं वेगळं हात दुनियात तशी झाली आपण एवढं करता हो त्याची किंमत असेल लोकांना मग नुसतं फुगल्याने देतं नुसतं अजून बी गेले अजून फुगले अजून तर मित्रांनो ह्या दुनियेमध्ये किंमत बोलण्यावरून माणसाची असते किंवा त्याच्या कर्तव्य असते किंवा मनातील असते हे कर्तव्य आज खऱ्या पायरीने चालायचं खूप कठीण झालं तर कॉमेंटचा फंड आला तुम्हाला आपलं कॉमेंट सस्पेन्स मध्ये जातो तर आपण थोडं सॉरी तर मित्रांनो अजून तुम्हाला सांगतो पुढे झाली
पुढचं सांगतो. अजून पुन्हा म्हणतं अरे एक काम करू म्हणते, आता हे आपल्याला मुलगी गावली म्हणते. आता काय करू आपण, असंच करू, प्रयत्न करू आणि चांगला चांगला टॉपिक प्रयत्न करूया आणि चांगला विषय तुम्हाला देऊया. पुन्हा आता खुश होतो. आता म्हणते अजून जा मॅडम पैसे आणि कर काय नाही काय करतो जातो मॅडम. अजून मॅडम हा हांडे गाठ तिच्या गसाला हा हात तिला चपलीने बराबर 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 बराबर. मॅडम हात मग त्याला बद मारून ते मॅडम थंडच करते, तोंडाला मार चपलीवर मार करते आणि मॅडम लंगडत हात करते. काय झालं रे गोटे? अरे अरे म्हणते लालच बुरी बला है, जो दिया था पहले वो किस्मत ने दिया था, अब भी किस्मत ने दिया, तो गलत किसने किया रे बाबा? चलो दोस्तों हमारी कॉमेडी यही खत्म होती है. तो इस कहानी का नाम क्या था? परम सुंदरी. चलो कॉमेडी यही हम खत्म करते दोस्तों. बाय बाय. आज का वीडियो इतना ही काफी है दोस्तों. सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर जरूर करें. आपका एक शेयर हमारे लिए और एक कमेंट हमारे लिए सब्सक्राइब बहुत ही कीमती दोस्तों. चलो आज का वीडियो यही खत्म करते दोस्तों. तो आज का वीडियो हम यहीं समाप्त करते दोस्तों. बाय बाय.